तो सुरेंद्र यादव नामक आहे चाळी माफिया, त्याच्यावर वर्ध असतो कोणाचा? तो सुरेंद्र यादव चाळी माफिया आहे, तो रितसरपणे लोकांची फसवणूक करतोय आणि लोकांना लुबाडतोय. वरून इथे गाववाल्यांना पण दादागिरी करण्याचा प्रयत्न लास्ट टाइम पण झाला, असं आम्हाला माहितीप्रमाणे भेटलं. पण ह्या भूमाफियांना, यांना वर्ध असतो कोणाचा, एवढा माझा थेट प्रश्न आहे जनतेला. जनतेने इथे यावं, महानगरपालिकेने यावं, तहसीलदार कार्यालय इथे यावं, तहसील साहेबांनी इथे याची नोंद घ्यावी. 5-5 बुडाची भरणी होईपर्यंत आपण काय करताय? आता एक प्रकार सांगतो, जसं की एक चाळ बांधायला जसे की 10 दिवस लागतात. हा प्रकारच नाहीये. हा प्रकार असा आहे की जसं की एका रात्रीत रूम बांधून तिकडे राहायला लोक जमा करतात. नगरपालिकेचं असं म्हणणं आहे की जे तिथे राहतात, रहिवासी आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार नाही. पण तुम्ही ते समज आहे का तुम्हाला त्या गोष्टीची की ती बांधकाम ते चाळीमध्ये ते किती किती वर्षापासून राहतात, कधी राहतात, ती कधी बांधली? हे भूमाफियांना सरळ सरळ हातभार लावण्यासारखं काम नगरपालिका प्रशासन करत आहे. जसं की रूम रूम चालकाचं काय चुकी? जो 4 लाखात 5 लाखात रूम घेतो, त्याच्यानंतर नगरपालिका 4-5 वर्षांनी कार्यवाही करते. रूम तुटतात. गोरगरीब कुठे जाणार? ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेला किंवा तहसीलदारांना याचं उत्तर द्यावं लागेल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुंबई की दृष्टी, मग एमडी न्यूजच्या माध्यमातून मी जनहिताला किंवा तहसीलदार किंवा प्रशासनाला विनंती करतो की असली सगळी कामं वसई विरारमध्ये होऊन देऊ नका, असं माझं स्पष्ट मत आहे. कि हमारी प्रशासन से 3 स्पष्ट मांगे हैं। पहला, सुरेंद्र यादव पर तुरंत एफआईआर दर्ज की जाए। दूसरा, इसके पूरे आपराधिक नेटवर्क और पुरानी हिस्ट्री की जांच हो। और तीसरा, इस व्यक्ति को तुरंत गिरफ्तार किया जाए ताकि किसी और गरीब के साथ धोखा ना हो। हमें ये देखने में बहुत दिलचस्पी होगी कि कैसे ये बदलाव आपके संदेश को एक मजबूत कानूनी अस्त्र बना देते हैं। बिल्कुल।